छावा भाग 51. रायगड टप्प्यात आला. पायथ्याच्या पाचाड या गावठाणात आबाजी पंतांनी जिजाऊंच्यासाठी खणबंद वाडा उभा केला होता. रायगडावर सुमुहूर्ताने प्रवेश करण्यापूर्वी सगळ्या राजकुलाचा त्या वाड्यात मुक्काम पडला. पाचाड शिबंदीचे ठाणे होते. गडाला पडेल तो वस्तभाव पुरविण्यासाठी इथे व्यापारपेठ होती. दुसरा दिवस उजाडला. पाचाडच्या या वाड्याच्या पैस सदरेवरून समोर रायगड दिसत होता, तळ्यातून बाहेर उठलेल्या कृष्णकमळासारखा. त्या पैस सदरेवर उभ्या राहून मनोमन साद घालणाऱ्या रायगडाकडे जिजाऊ डोळे लहाने करून बघू लागल्या. त्यांच्या नेत्रकडा धरून कानशिलापर्यंत आक्रसलेल्या सुरकुत्या उठल्या. गड बघणाऱ्या खटाटोपात असल्याने त्यांच्या डोईचा पदर काठ किंचितसा मागे हटला होता. त्यातून डोकावलेली त्यांची पांढरी केसवट राजांच्या नजरेतून सुटली नाही. मासाहेब, हा सामने दिसतो तो खूप लढा बुरुज. त्यावर थेट दिसते ती मावळती माची. राजांनी उजवी तर्जनी उठवून रोख दाखविला. शेजारी उभे असलेले संभाजीराजे तो बुरुज व माची निरखू लागले. राजे, आमच्यासाठी हा सवता वाडा कशाला उभा केलात? जिजाऊ समोर बघत म्हणाल्या. राजे गंभीर झाले. जिजाऊंच्या उजाड माथ्याकडे बघताना त्यांचा आवाज धरल्यासारखा झाला. मासाहेब, आम्ही काय करू शकतो आपल्यासाठी? आमचा तो वकूब नव्हे. शरीर सोलून त्याच्या मोजड्या आपल्या पायी आम्ही चढविल्या तरी ते थिटे आहे. तुम्ही आम्हास कधी बोलला नाहीत, पण तुमच्या महालावरून जाताना आम्ही ऐकले आहे तुमच्या घशात घोटाळणारी दम्याची उसळ. मासाहेब, तुम्हाला गडावरची गार हवा नाही झेपणार, त्यासाठी हा वाडा आहे. राजे थांबले. संभाजीराजे राजांच्याकडे बघत राहिले. आम्ही समोरचा बुरुज व माची का दाखविली ध्यानी नाही आलं मासाहेब? राजांनी पुन्हा समोरच्या बुरुजाकडे बोट रोखत विचारले. नाही समजलो. काही खास? जिजाऊंनी राजांच्या कपाळीचे शिवगंध निरखले. मासाहेब, तुम्ही या वाड्यात राहणार. आम्हास गडावरच राहणे भाग आहे. आपले दर्शन घेतल्याशिवाय आमच्या गळ्याखाली पाण्याचा घोटही उतरत नाही. म्हणून या वाड्याची बांधणी आम्ही इंदळकरला तिरकी कोणी धरण्यास सांगितली. वरच्या त्या खूप लढा बुरुजावरच्या माचीवर आम्ही उभे राहिलो की या सदर जोत्यावर उभ्या असलेल्या आपल्या मूर्तीचे आम्हास दूरवरून का होईना दर्शन घडेल. जग पूर्वेला सूर्योदय पाहते, आम्ही पश्चिमेला पाहू. राजे वेड्यासारखे माचीकडे बघत राहिले. डोळे पाण्याने भरून आलेल्या जिजाऊ राजांच्याकडे बघत राहिल्या. संभाजीराजांनी समोरच्या रायगडाचा उंचावा क्षणभर निरखला. पुन्हा राजांच्याकडे बघताना त्यांना वाटले, रायगड थिटा आहे, महाराज साहेबांच्या कमरेला बांधलेल्या धोपतेगी एवढा. ठरल्या मुहूर्ताला पालख्या आणि मेणे पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. पहाटेचा गारवा धरून भोई रायगडची चढण चढू लागले. झाडाझुडपात दडलेली वाटेवरची फुलबाग आली. मेणे पालख्या ठाण झाल्या. सामोरा आलेल्या माळ्याचा मुजरा आपलासा करीत जिजाऊ, संभाजीराजे, राणीवसा सर्वांसह राजे बगीच्यात आले. गुलाब, कर्दळ, मोगरा, मावळ शेवंती, अबोली अनंत अशा रंगीबेरंगी फुलांचा जमाव बागेत चारी बाजूला दाटला होता. त्यांचा मेळ पडलेला मजेदार सुगंध सगळीकडे पसरला होता. राजे एका गुलाबाच्या रोपट्याजवळ थांबले. हा उत्तरी मोगलाई वान मासाहेब, असे म्हणत राजांनी एक फुलू घातलेला गुलाबकळा खुडला आणि जिजाऊंच्या हाती दिला.
ते बघताना संभाजीराजांना औरंगाबादेतील शहाजाद्यांचे बोल आठवले. गुलाब भी खूबसूरत होता है. रिवाज म्हणून हाती घेतलेला गुलाबकळा जिजाऊंनी निरखला. कुणालाच न कळणारी अशी एक दुखरी भावछटा त्यांच्या सुरकुतल्या मुद्रेवर पसरली. त्यांना राजांना म्हणावेसे वाटले, फुलाचा हा वाण आम्ही बघितला आहे राजे, खूप जवळून. काटे असलेला सर्वात देखणा वाण हाच. जिजाऊंनी आपल्या हातातील गुलाबकळा तसाच संभाजीराजांच्या हातात ठेवला. जणू ते फूल जवळ असणे हा संभाजीराजांचा हक्क होता, वसा होता. हाती फूल घेतलेल्या संभाजीराजांना बघताना जिजाऊंना मन पलटी खाऊन मागील काळात गेल्याचा भास झाला. तेच साफ डोळे, कपाळाची तशीच भरगच्च गादी. बाग नजरेखालून घालून स्वाऱ्या पुढची चढण चढू लागल्या. लहान दरवाजा हा गडाचा पहिला दगडबंद दरवाजा आला. भोई थांबले. राजे संभाजीराजे पालखी उतार झाले. अदबीने पुढे होत आबाजी पंतांनी राजांच्या हाती श्रीफळ दिले. राजांनी गडाच्या प्रथम दरवाजाचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी श्रीफळ वाढविले. भकले दुहाती फेकून दिली. हाताला धरून त्यांनी प्रथम जिजाऊंना उंबरठा ओलांडू दिला. मग ते आणि संभाजीराजे उंबरठ्यावर गेले. जिजाऊ गडाचा कमानबंद दरवाजा निरखू लागल्या. जोड कमानीचा तो भक्कम दरवाजा बघून त्या सुखदिल झाल्या. गड चढीचा पहिला टप्पा संपला, दुसरा सुरू झाला. आता भोयांच्या कपाळी घामाची थेंबावळ उठू लागली. मध्येच थांबून ते थोप्यांवर मेणे पालख्या तोलून उभ्या उभ्या आपली भरली छातवाने सुमार करून घेऊ लागले. अंबार कोठ्या मागे पडल्या. पहिल्या चौकीची दगडी ओवरी मागे पडली. आणि रायगड हा एक वास्तुपुरुष असून तो आपला जबडा ताणून उभा आहे असा भास निर्माण व्हावा तो महादरवाजा समोर आला. राजांनी महादरवाजाची पूजा बांधली. 2 भक्कम बुरुजांना धरून या दरवाजाच्या दुहाती उंच नक्षीदार तटबंदी फिरली होती. वर नगारखान्याची व्यवस्था होती. भोसले मंडळ दरवाजा पार होताना रायगडावरची पहिली नौबत झडली. राजे, जिजाऊ, संभाजीराजे यांच्यावर सोनमोहरा उधळण्यात आल्या. आता गडाची खडी चढण सुरू झाली. राजे संभाजीराजे पालखी उतार होऊन जिजाऊ बसलेल्या मेण्याच्या दुतर्फा झाले. हत्ती टाके मागे पडले. समोर आभाळात घुसलेले 12 कोनी 5 मजली मनोरे दिसू लागले. जसा रायगड आपले मनोऱ्यांचे दोन्ही भक्कम हात उभवून वरच्या आभाळाला मूकपणे साद घालीत होता. गोल घेराचा गंगासागर तलाव आला. जिजाऊंचा मेणा थांबला. एक हात राजांनी धरला आहे, दुसऱ्या हाताचा आधार संभाजीराजांनी घेतला आहे. अशा थकल्या जिजाऊ गंगासागराच्या काठाशी आल्या. जिजाऊ, राजे, संभाजीराजे गंगासागरात पडलेल्या आघाडी मनोऱ्यांचे देखणे प्रतिबिंब बघू लागले. हरवल्या डोळ्यांनी. गंगासागरात केवढ्या थोर गोष्टींचा जमाव झाला होता. 12 कोनी उंच मनोरे, डोकावलेले भोसलाई त्रिदळ आणि वरचे निळेशार आभाळ. त्या तिघांपैकी कुणालाच बोलावेसे वाटत नव्हते. एकाएकी ते आपोआप घडलेले देखणे पाणचित्र हिंदोळले आणि विलग झाले. तलावाच्या काठावर ओळंबलेल्या आंब्याच्या एका फांदीवरून बराच वेळ मोहरा धरून गोळ्यासारख्या बसलेल्या एका मुठी एवढ्या खंड्या पक्षाने उसळी घेत गंगासागरात सूर टाकला. लाटाच लाटा उठल्या. संभाजीराजे त्या सुराने दचकले.
त्यांनी पाण्याबाहेर उमाळी घेऊन उठलेल्या त्या लहान वाटणाऱ्या फडफडत्या पक्ष्याच्या चोचीत मासोळी पाहिली. मग हट्टाने त्यांचे डोळे त्या पक्षामागून दौडत गेले. पुन्हा फांदीवर बसलेल्या खंड्याने मानेला जोरदार झटका दिलेला संभाजीराजांना दिसला. मासोळीची एक तळपती रुपेरी तार उन्हात फेकलेली त्यांना दिसली न दिसली आणि ती क्षणात खंड्याच्या चोचीआड झाली. मासोळी होत्याची नव्हती झाली. खंड्याने शीळ भरली संतोषाने. संभाजीराजे ती ऐकून अस्वस्थ झाले. मनोऱ्यांनी सुरूर केलेल्या बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजात स्वाऱ्या आल्या. हिरोजी इंदळकराने पुढे येत राजांच्या हाती एक पाय बांधले काळे कोंबडे दिले. राजांनी ते दरवाजावरून 3 वेळा उतरून दूर फेकून दिले. असते चुन्या दगडांनी घडलेल्या वास्तूलाही एक न दिसणारे बाळसे असते. त्यालाही दृष्ट लागण्याचा संभव असतो. त्यासाठी हा उतारा होता. राजांनी बालेकिल्ल्याच्या दरवाजाची पूजा बांधली. त्यावर मोहरा उधळल्या आणि पृथ्वीवरल्या कुठल्याही गडाला ज्यांची पायधूळ मस्तकी घेताना धन्य वाटावे अशा जिजाऊंना मध्ये घेऊन राजे संभाजीराजे यांनी रायगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजाचा दगडी उंबरठा ओलांडला. स्वप्ननगरीचे दालन उलगडावे तसा पालखी दरवाजा पार करताच बालेकिल्ल्याचा ऐन शिलावटी भाग समोर आला. एकास एक लागून असलेल्या 7 महालांच्या माळवदे असलेल्या जोड चिरेबंदी इमारती समोर होत्या. त्यातील कुठल्याही महालाच्या मजल्याला लागून पुढे झुकलेल्या माळवदात उभे राहिले तर आतल्या चौकात दगडी पाटातून फिरविलेल्या पाण्यातील माशांची पाठशिवणीची अविरत खेळी सहज दिसावी अशी चतुर सोय केली होती. त्या 7 महालांची जोड इमारत निरखीत संभाजीराजांनी राजांना विचारले, हे कसले वाडे? हा राणीवसा आहे संभाजीराजे. उत्तर देताना राजांचा आवाज धरल्यासारखा झाला. त्यांना सईबाईंचा आठव आला. महाल 7 होते. 8वा म्हणण्यापेक्षा पहिला महाल त्यात असायला पाहिजे होता. सईबाईंचा. तो नव्हता. असूही शकत नव्हता. तसा तो होताही. कुणाला न दिसेल असा. राजांच्या मनात सावळ्या स्मृतींच्या रूपात. जिजाऊ राजे संभाजीराजे यांच्यासाठी बांधलेला खासे महाल उर्फ राजवाडा बघून राजे सिंहासन चौकात आले. ही राजदरबाराची जागा होती. सिंहासन बैठकीपासून समोरच्या भव्य नगारखान्यापर्यंत 5 हाती पायपट्टा मोकळा सोडला होता. त्यावर रुजामे अंथरले होते. शानदार सिंहासन बैठक साऱ्यांनी डोळाभर बघितली. समोरच्या पायपट्ट्यावर मध्येच एक तलाव खोदून त्यात उसळत्या कारंज्यांची दिमाखदार योजना केली होती. त्या कारंज्यांभोवती सारी राजमंडळी जमा झाली. हिरोजी इंदळकर कारंज्यातून पाणी कसे उसळी घेते याची जानकारी देऊ लागला. संभाजीराजे एकरोखाने वर फवारणाऱ्या पाण्याच्या अगणित धारा बघताना हरवून गेले. नगारखान्याची आसमानात घुसलेली देखणी कारागिरी डोळ्यांखाली टाकीत राजे संभाजीराजे जिजाऊ दरबारासमोरच्या मोकळ्या पटांगणात आले. जिजाऊंच्यासाठी पालखी जोडण्यात आली. मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी, दत्ताजी, प्रतापराव, इंदळकर, आबाजी पंत, मुधोजी सरकसवास, सांगोजी काटकर आणि राजे व संभाजीराजे यांनी पालखी भोवती फेर घेतला. सारा राणीवसा, येसूबाई, धाराऊ अशा स्त्रिया पालखीच्या पिछाडीला झाल्या. जिजाऊ दर्शनाला निघाल्या. गडदेवाच्या, श्री जगदीश्वराच्या. होळीचा फेरघेराचा माळ येताच पालखी ठाण झाली. या माळावर होळी सणाचा हुडवा कसा शिलगणार याची माहिती आबाजी पंतांनी साऱ्यांना दिली.
मांड घेतलेल्या घोड्यावरून उभ्या उभ्याच स्वाराला खरेदी करता यावी अशी ज्योती राखलेली दुतर्फा एका हारीत दुकाने असलेली व्यापारपेठ आली. अजून ती पेठ वसती झाली नव्हती. ती वसती करण्याचा मक्ता राजांच्याकडून घ्यावा म्हणून गड चढून आलेला नागाप्पा शेट्टी आपल्या चाकरांसह सामोरा आला. त्याने जिजाऊंच्या पालखीवर सोनमोहरा उधळल्या. त्यांची पायधूळ घेतली. जगदीश्वराच्या मंदिराचा उन्हात झळकता सोनकळस दिसू लागला. जिजाऊंची पालखी मंदिरासमोर ठाण झाली. हातजोड देत राजांनी जिजाऊंना पालखीतून उतरून घेतले. उत्तराभिमुख असलेल्या गाभाऱ्यातील नितळ शिवलिंगासमोर राजबेलाचे जन्माने वाहिलेले पान असावे तसे मध्ये जिजाऊ आणि दुहाती राजे संभाजीराजे उभे राहिले. तिघांनीही वाकून मंदिराच्या दगडी पायरीला हात लावले आणि मंदिराच्या प्रथम चौकात प्रवेश केला. पाठोपाठ राणीवसा मंत्रीगण आत आले. गाभाऱ्यातील समयांच्या मंद प्रकाशात अर्धवट फुलांनी झाकलेले अभिषेक पात्राखाली जलधारा घेणारे शिवलिंग बघत राजे पुढे झाले. डोकीवर असलेल्या घंटेचा टोल राजांनी दिला. सारे मंदिर आवार घंटानादाने भरून पावले. पुढे टाकावे म्हणून राजांनी पाऊल उचलले आणि फरसबंदीवर रेखलेल्या दगडी कासवाकडे बघताच ते तसेच मागे घेतले. पंत, आम्हा हिंदूंच्या मंदिरात प्रवेश चौकात या दगडी कासवाची योजना का केलेली असावी? काही अंदाज? पाठीशी असलेल्या मोरोपंतांना राजांनी विचारले. जी म्हणत पुढे आलेले मोरोपंत, संभाजीराजे, जिजाऊ सारेच कासवाकडे निरखून खाली बघू लागले आणि पगडी डोलवीत मोरोपंत म्हणाले, नाही स्वामी, तसा अंदाज नाही करता येत. पण हे पहिल्या कुर्मावताराचं प्रतीक असावं. आम्हास वेगळंच वाटतं पंत. मंदिरी येणाऱ्या हरदर्शन भक्तास काम, क्रोध, लोह, मोह, मद, मत्सर हे विकार या कासवाच्या पायांसारखे मागे सारून मोकळ्या मनाने गाभाऱ्यात याची सांग देण्यासाठी ही योजना असावी. पण आम्हा दर्शन भक्तांचे विसर्गतीनं का होईना पाय पडतात ते या कासवाच्या पाठीवर. राजे भारल्यासारखे बोलत होते. कासवाकडे बघताना संभाजीराजांना वाटले, एकदा का होईना कासवाचं रूप आमच्या वाट्याला यावं. महाराज साहेब आणि आऊसाहेब यांचे पाय पडावेत आमच्या पाठीवर. जगदीश्वराचे दर्शन होताच जिजाऊ राणीवशासह बालेकिल्ल्याकडे परतल्या. राजे संभाजीराजांना घेऊन गडाचा फेर टाकण्यासाठी पुढे निघाले. काळा हौद, भवानी टोक, 12 टाकी, दारुकोठ्या, मंत्र्यांचे वाडे, कुशावर्त तलाव, शिरकाईचे देऊळ अशा लहान थोर साऱ्या जागा बघून राजे संभाजीराजांच्या सह नगारखान्याच्या पायऱ्या चढून आले. ही रायगडावरची सर्वात उंच जागा. निशाण चौथऱ्याच्या काठीवर चढलेल्या भगव्या जरीपटक्याची फडफड साऱ्यांना स्पष्ट ऐकू येत होती. तो तोरणा, उगवतीला तोंड धरून राजांनी संभाजीराजांना बोटाने मार्ग दाखविला. तो राजगड. जी संभाजीराजांनी साद भरला. दोघांचेही जरीनामे वाऱ्यावर फरफरू लागले. जिरेटोपातील लगी हिंदोळू लागल्या. कानांतील सोनं चौकडे डुलू लागले. दुसऱ्याच्या 100-200 मेंढी कळपात चुकार होऊ बघणारे आपले मेंढरू जातीवंत धनगर ज्या नजरेने अचूक पारखून काढतो तसे सह्याद्रीच्या काळपट रांगात मुरू बघणारे आपले गडकोट राजे तर्जनी फिरवीत संभाजीराजांना अचूक दाखवू लागले. तो सोनगड, तो चांभारगड, तो घोसाळा, हा लिंगाणा, हा कांगोरा, हा कोकणदिवा, तो तळेगड. शंभूराजे, हा रायगड जगदंबेचा सर्वात थोर भुत्या आहे.
भोवतीच्या या गडांच्या कवड्यांची माळ त्यानं कंठात चढविली आहे. त्या पायथ्याशी फिरलेल्या गांधारी आणि काळ या नद्यांच्या सफेद पाण्यानं त्यानं आईचा तांदूळ चौक भरला आहे. याच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे पाठ संबळ तुंतुण्याचा ठेका धरून आहेत. जवळ असलेल्या उगवतीच्या सूर्याचा पोत करून तो हा हाती धरतो. या जरीपटक्याचा भगवा भंडारा त्यानं माथी माखून घेतला आहे. असा हा रायगड आहे. राजांनी हाताची बोटे छातीशी नेत त्या भुत्याला मान दिला. शुभ मुहूर्तावर राजांनी जिजाऊंच्या हातांनी जगदीश्वराला अभिषेक करविला. महिन्याभरातच रायगडाचा दप्तरी राबता बसला. गड नांदू लागला. गडावरच्या थंड हवेत जिजाऊंचे दम्याचे दुखणे उचल खाऊ लागले. राजांच्या सल्ल्याने त्या गड उतरून पाचाडच्या वाड्यात राहायला आल्या. त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाईही गड उतरल्या. महाडचे निष्णात वैद्य गंगाधर पंतांनाही सेवेसाठी पाचारण्यात आले. पाचाडच्या वाड्याच्या कारभाऱ्याला सदरेशी बोलावून राजांनी एक सक्त आज्ञा केली. एक फेर घेराची घंटा वाड्याच्या सदरी तुळईस बांधणे, त्यावर एक तासवाला नेमून देणे. रोज आऊसाहेबांची स्नानादी आन्हिके आटपून त्या तुळशी पूजेसाठी सदरी येतील त्या समयास घंटेचे टोल एक सुरी देत जाणे. त्या इशारतीने आम्ही युवराज संभाजीराजांच्या समवेत मावळ माचीवर दाखल होऊ. दुरून का होईना जे घडेल ते आऊसाहेबांचे चरणदर्शन करू. ये काम बिलाकसुरीने हररोज पार पाडित जाणे. आता पाचाडवाडीत सकाळ धरून नित्यनेमाने घंटेचे टोल घुमू लागले. त्याने केवळ राजे संभाजीराजे यांचीच सोय झाली नाही. पाचाडातील शिबंदीच्या शिलेदारांना 18 कारखान्यांतील कष्टकऱ्यांना कळून चुकले की घंटानाद घुमू लागताच जिजाऊ साहेब सदरेवर आलेल्या असतात. असेच संभाजीराजांना बरोबर घेऊन राजे एकदा मावळ माचीवर आले. पाचाडच्या रोखाने उठलेले घंटेचे टोल वाऱ्यावर स्वार होऊन माचीकडे सरकले होते. दिवस कासराभर वर चढला होता. दगडबंद बुरुजावर उभे राहून राजे संभाजीराजे पायथ्याच्या पाचाडच्या सदरेवर डोळे जोडून उभे होते. चुन्याची बोटभर खडी रेष दिसावी तशा जिजाऊ दूरवर सदरेवर दिसू लागल्या. त्या दिसताच दोघांनीही अदबमुजरे घातले. सदरेवरची रेष निश्चल खडी होती. बुरुजावरून पितापुत्र डोळ्यांचेच हात करून त्या रेषेच्या पायथ्याला भिडवून मोकळे झाले होते. युवराज, राजे काहीतरी योजून बोलू लागले. जी, संभाजीराजांनी त्यांची साद पडू दिली नाही. पायथ्याच्या वाड्याच्या सदरेवरून मासाहेब तुम्हा आम्हास अचूक कशा काय ओळखतील? राजांनी विचारले. अलबत ओळखतील मासाहेब अचूक. तुम्ही कुठले व आम्ही कुठले ते. संभाजीराजे क्षणभर थांबले. राजांच्या पायांकडे नजर लावीत म्हणाले, आपण केवढे थोर, आम्ही केवढे छोटे. मासाहेब चुकणार नाहीत. संभाजीराजांनी उत्तर दिले. भाग 51 समाप्त.